नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रवासामध्ये. तर आज आपण चाललेलो आहोत अलिबागला. सोबत आहे राधिका आणि मागे आहे अर्णवी. आणि आज आपण एका रिसॉर्टला स्टे करणार आहोत. सुंदर रिसॉर्ट आहे, स्विमिंग पूल वगैरे आहे. हिल रिसॉर्ट असं नाव आहे रिसॉर्टचं. आणि आज आपण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार आहोत अतल सेतू. तर आम्ही आजपर्यंत अतल सेतूने कधी गेलो नाही, कारण मी भांडुपला राहत होता. ऐरोली ब्रिजवरून मी डायरेक्ट त्या साईडून निघायचो, पण आज योग आलेला आहे. आता आपण फ्री वेला आहोत आणि हा वडाळ्याचा टनल आहे. आणि अतल सेतूची सुरुवात झालेली आहे. अमेझिंग नजारा, असं वाटतं ब्रिज एकदम आता वरती चाललाय. मस्त वाटतंय. आज क्लायमेट थोडं फॉगी आहे. आपण आता ऑलमोस्ट अतल सेतू क्रॉस केलेला आहे. मस्त एक्सपिरियन्स होता. म्हणजे जाताना ब्रिज असा वाटतो की एकानंतर एक असं स्टेप वाईज वरती चाललंय. म्हणजे आभाळात घेऊन चाललंय की काय, अशी फिलिंग होती. आणि उरण आता आपल्याला इथून 18 किलोमीटर आहे. तर आता आपण पुढे कुठेतरी एक्झिट करू. 2:15 झालेत आणि आपण ऑलमोस्ट रिसॉर्टच्या जवळ पोहोचलेलो आहोत. आता किती, फक्त 650 मीटर राहिलेलं आहे. आपल्याला लेट झाले. किरण आणि बाकी लोक ऑलरेडी पोहोचलेली आहेत तिथे. आणि आता किरण आपल्याला स्विमिंग पूलमध्ये दिसणार आहे. तर तुम्ही लोकेशन टाकून येऊ शकता इथून, जर मुंबईवरून वगैरे येत आहे तर बाय कार किंवा बाय फेरी बोट. हे बघा हिल रिसॉर्ट. आणि फेरीनी येत असाल किंवा एसटीनी येत असाल तर तुम्हाला मग पुढून ऑटो वगैरे सर्व्हिसेस अवेलेबल होतील इथपर्यंत. आपण पोहोचलेलो आहोत. आय थिंक हा आहे स्टे सुप्रभात बंगला. सुप्रभात बंगला नाही आहे, हिल रिसॉर्ट आहे. अच्छा, हा तिकडे. आणि आपण पोहोचलेलो आहोत हिल रिसॉर्टला. प्रॉपर्टी मोठी आहे. रिव्ह्यूज वगैरे चांगले आहेत गुगलला याचे. हे बघा हिल रिसॉर्ट. स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे त्या आतमध्ये. परिसर निसर्गरम्य आहे. निसर्गरम्य परिसर आहे. म्हणजे पावसाळ्यात तर अजून सुंदर असेल इकडे सगळं. आणि शांत आहे. सगळे पक्ष्यांचे आवाज वगैरे येत आहेत आजूबाजूने. एक निसर्गरम्य स्टे हवा आहे तर नक्कीच चांगली प्रॉपर्टी आहे. कार पार्किंग वगैरे एकदम ॲम्पल आहे. म्हणजे तुम्ही बस पण इकडे लावू शकता मोठ्या एवढी पार्किंग आहे. जाऊया आता आतमध्ये. हे काय करतात बघूया. ह्याच्यावर फोन नंबर आहे. याच्यावर तुम्ही फोन करू शकता बुकिंगसाठी. रिसेप्शन एरिया वगैरे आहे. इथे मोठा हॉल आहे. आणि आज हा स्विमिंग पूलमध्ये उतरला नाही, हे सरप्राईज आहे. मी आता येतानाच बोललो की तू व्हिडिओ शूट करायची म्हणून आता चाललंय. मी तेच बोललो आता येताना की आता गेल्या हा स्विमिंग पूलमध्ये दिसणार आहे. पण हे सरप्राईजिंग आहे. आज किरण स्विमिंग पूलमध्ये दिसलेला नाही आहे. लवकर पोहोचले तुम्ही. छान आहे प्रॉपर्टी. हां, तर अशा प्रकारे इथे सगळे रूम्स आहेत. म्हणजे इथे 3 रूम आहेत, इथे 3 रूम आहेत. टोटल किती आहेत? 9 आहेत. टोटल 9 रूम आहेत. आणि स्पेशियस आहेत. एकदम छान रूम आहे. स्टार्टिंगलाच तुम्हाला वॉशरूम आहे मोठा असा. हा बघा, गीझर आहे पाण्याचा. इंग्लिश टॉयलेट आहे. किंग साईज बेड आहे आणि स्पेशियस आहे. छान आहे. क्लीन आहे. AC आहे. तुम्हाला टेलिव्हिजन आहे. तिकडे आतमध्ये जर बसायचं आहे तर टेबल खुर्च्या आहेत. तुम्हाला इकडे ड्रेसिंग मिरर आहे. आणि इथे तुम्हाला जे सामान ठेवायचं आहे तर इथे बऱ्यापैकी स्टोरेज स्पेस आहे. सुंदर रूम आहे. आणि त्या साईडला आय थिंक व्ह्यू आहे.
वाव, हा बघा मस्त व्ह्यू आहे, मागे लॉन आहे पूर्ण आणि ह्या रस्त्याने जाता आपण आलो आणि इथून तुम्ही बाहेर पण ॲक्सेस करू शकता अशा प्रकारे. सही आहे, परफेक्ट. तर आता आपण चाललेलो आहोत जेवायला. दुपारचा लंच बाकी होता, वेळ झाला आहे, 2:30 वाजून गेलेत, लेट झाला आम्हाला यायला. आणि मस्त स्विमिंग पूलच्या बाजूला असे गझिबो आहेत बसण्यासाठी मस्त. तर व्हेज तुम्ही पण व्हेज आहेत ना? आम्ही पण व्हेज. हे दोघं नॉन व्हेज आहेत ना? थाळी लय छोटीशी दिली. व्हेज थाळी आलेली आहे. व्हेज थाळी त्यांना देतो. घे 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 घे, थाळी येते ना आमचं. हाँ तो एक रखो उधर. आ गया, वो देखो आ गया. आ गया, सब काय आ गया. मस्त बघा काय काय आहे. भाकरी तांदळाची, व्हेज थाळीमध्ये डाळ, फ्लावरची भाजी, मटकीची भाजी, फ्लावरची भात, भाजी आणि प्लेट अजून एक लागेल, कांदा पण आहे. आणि किरण आणि प्रणालीने नॉनव्हेज थाळी मागवली. काय फिश? बांगडा. बांगडा आणि पापलेट. ती पण बघूया कशी आहे. आणि पापड पण आहेत व्हेज थाळी बरोबर. नॉनव्हेज थाळी आलेली आहे, याच्यात बांगडा आहे. बांगडा केवढा मोठा आहे. तर आता आमचे स्टार्टर आलेले आहेत. हे प्रॉन्स आहे, इकडे चिकन आहे सुक्का आणि हे पण चिकन. नमस्कार मंडळी, सुप्रभात. सकाळ झालेली आता आपली. काल रात्री लेट नाईट सगळे गप्पा मारत मारत झोपायला 3-3:30 वाजले आम्हाला, पण मजा आली. रात्रीचं जे जेवण होतं, इकडून बोलूया. रात्रीचं जे जेवण होतं ना, मस्त होतं एकदम. म्हणजे भाकऱ्या वगैरे, आणि इथली स्पेशलिटी असते, इथल्या ज्या तांदळाच्या भाकऱ्या असतात ह्या खूप नरम असतात, सॉफ्ट असतात एकदम. चिकनचा रस्सा हा जबरदस्त होता, थोडासा स्पायसी होता पण मस्त होता चवीला. तर आपण रात्रीचं जेवण त्या प्रकारे एन्जॉय केलं. आता सकाळचा ब्रेकफास्ट बनतो आहे. भुर्जीपाव सांगितला आहे आपण आणि कांदे पोहे सांगितलेत. आणि आता आपण चाललो आहे स्विमिंग पूलकडे. तर आपला सकाळचा ब्रेकफास्ट आलेला आहे, भुर्जीपाव आणि कांदे पोहे पण सांगितलेत. अजून किरण बाकी लोक उठली नाही आहेत, तर ते येतील थोड्या वेळामध्ये. आपण सुरुवात करतोय, या नाश्ता करायला. तर मस्त अशी स्विमिंग पूलमध्ये धमाल केली आता आपण, आणि फुल मजा, म्हणजे मुलींनी पण मजा केली. स्विमिंग पूल चांगला आहे, जास्त डीप नाही आहे आणि फुल धमाल करू शकता तुम्ही. हा एक छोटासा वॉटरफॉलचा फील आहे इथे, त्याच्या खालीही बसू शकता तुम्ही. तर मित्रांनो, फायनली आपण या रेसॉर्टवरून निघत आहोत. खूप धमाल केली, जेवण वगैरे पण चांगलं होतं. घरगुती पद्धतीचं जेवण इथे तुम्हाला दिलं जातं. आणि तुमच्या काही स्पेशल ऑर्डर असतील, म्हणजे मटन, फिश वगैरे, तर तुम्ही ह्यांना ॲडव्हान्समध्ये सांगा, त्याप्रकारे इकडे अरेंजमेंट केली जाते. कारण इकडे घरगुती पद्धतीचं जेवण असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट ऑर्डरवर जेवण देणं पॉसिबल नाही आहे, म्हणजे इन्स्टंट. त्यामुळे तुम्हाला प्री ऑर्डर इथे द्यावी लागेल. टोटल 9 रूम आहेत,
सगळे AC रूम्स आहेत. जे मागचे रूम आहेत जिकडे मी थांबलेलो तिथे मागे सुंदर असा लॉन आहे आणि बाकी रूम्स ना इथून डायरेक्ट तुम्हाला स्विमिंग पूलला ॲक्सेस आहे. ज्या विंडो दिसत आहेत तुम्हाला मोठ्या मोठ्या तिथून तुम्हाला स्विमिंग पूलला ॲक्सेस आहे. स्विमिंग पूल चांगला आहे, क्लीन वॉटर आहे एकदम. तुम्हाला किड सेक्शन पण आहे स्विमिंग पूलला वेगळं. इकडे सुंदर असे गझिबो आहेत. हे सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे. फक्त आता व्हिडिओ समाप्त करायच्या अगोदर मी तुम्हाला एक परत शॉर्टमध्ये सांगतो आहे सगळं. आणि ह्याचे गुगल रिव्ह्यूज पण चांगले आहेत. तुम्ही गुगलला पण हे चेक करू शकता. हिल रिसॉर्ट अलिबाग. तर टॅरिफ जे आहेत ते तुम्ही जो नंबर रिफ्लेक्ट होतो आहे स्क्रीनवर यांना फोन करून डायरेक्ट विचारू शकता. टॅरिफ मी सांगत नाही आहे, त्याचं कारण असं आहे की सीझनल टॅरिफ असतात इथे. तर तुम्हाला सीझन वाईज इथे टॅरिफचा रेट देण्यात येईल. त्यामुळे मी इकडे आता तुम्हाला टॅरिफ नाही सांगत आहे. तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. इंस्टाग्रामला पण आपली रील येणार आहे या प्रॉपर्टीची, एक शॉर्ट रील येणार आहे. तर इन्स्टाला पण फॉलो करा. इन्स्टा ID पण स्क्रीनवर रिफ्लेक्ट होत आहे, सुवा व्लॉग्स म्हणून. तर तिकडेही तुम्हाला डेली अपडेट्स आपल्या चॅनलचे किंवा आपले इन्स्टाचे मिळत राहतील. तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, ही जागा आवडली असेल. नक्की मुंबईवरून अलिबागला येत असाल तर हे प्रेफर करा. बड्डे पार्टी किंवा इव्हेंट्स काय असतील तुमचे पूर्ण फॅमिलीला घेऊन तुम्हाला बुक करायचं असेल तर सुंदर प्रॉपर्टी आहे. आणि जेवणाची ऑर्डर स्टार्टिंगलाच द्या. तर आता वेळ आहे तुमचा निरोप घ्यायची. लवकर भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.